संस्थापक क्रांती राजे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले या सर्व मान्यवरांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या मुख्यमंत्री निधी सहाय्यता निधी कक्ष व भारतीय जनता पार्टी मोताळा तालुका यांच्या वतीने नमो नेत्र संजीवनी हा कार्यक्रमाच्या अंतर्गत मोफत नेत्र तपासणी, मोफत ऑपरेशन आणि मोफत शस्त्र वाटप हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला उपस्थित आमचे डॉक्टर चिंचोले, डॉक्टर शिंदे, तसेच आमचे सलीम भाई, बंदार बाहेकर, अण्णा पवार, मुन्नाजी, तसेच महादेव शिराळ, गजानन सुरगळे, आमचे सागर पाटील, सचिन शेळके, उमेश वाघ, आमचा लापडेताई, गजानन भोंगडे, सुरपाटणे, सागर पत्रकार आमचे गणेश भाऊ, व्यासपीठावरील श्रीकांत घाटे, सत्ता पाटील, गजानन भोंगडे या दवाखान्याचे तुमच्या सेवेसाठी आलेले जवळपास 10 डॉक्टर, सगळी दादाराव जुनारेवा आणि 10 डॉक्टर, सर्व दवाखान्याचे नर्सेस, आशा वर्कर, उपस्थित जे लाभ घेण्यासाठी आलेल्या आमच्या माता भगिनी, आमची वडीलधारी मंडळी, सर्व तरुण मित्र, बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सर्वांना माहिती आहे की हे डोळ्याचं शिबिर जे आज आपण या ठिकाणी आयोजित केलं, असं आपण गेल्या 2-5 वर्षापूर्वी दरवर्षी जवळपास 5-10 हजार लोकांचं मोठं शिबिर या ठिकाणी आयोजित आतापर्यंत केलं, ज्यामध्ये आपण लोकांचे मोफत ऑपरेशन, मोफत तपासणी, मोफत चष्मे आपण वाटप करत होतो। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबरला होता। पंतप्रधान मोदींच्या जन्मदिवसापासून तर महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबरच्या जयंतीपर्यंत भारतीय जनता पक्षाने सेवा पंधरवडा म्हणून हा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं। आजकाल वाढदिवस म्हटले की लोक डीजे लावतात, नाचगाणे करतात, बॅनरबाजी करून शहराचं विद्रुपीकरण करतात, एकही जागा पुढे शिल्लक ठेवत नाही, दारूच्या पार्ट्या करतात आणि अशा प्रकारे वाढदिवस साजरे करायची जी आजकालची नवीन पद्धत सुरू झाली आहे, असं न करता या पद्धती बंद व्हायला पाहिजे व प्रत्येकाचा वाढदिवस, जन्मदिवस हा समाजाची, लोकांची सेवा करून समाजाचं काहीतरी चांगलं काम करून साजरा झाला पाहिजे हा संदेश लोकांमध्ये जाण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आज सेवा पंधरवड्याच्या रूपानं पूर्ण भारतभर हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले। त्याच्यामध्ये आम्ही रक्तदान शिबिर घेतले, मंदिराची सफाई केली, बस स्थानकाच्या सफाई केल्या, स्मशानभूमीच्या सफाई केल्या, ठिकठिकाणी वृक्षारोपण केलं, एक पेड़ माँ के नाम हा कार्यक्रम राबवला, ज्याच्यामध्ये आम्ही या देशाचे जे जवान आहेत ज्यांनी आपल्या देशामध्ये मिलिटरीमध्ये सेवा केली आहे, आज जे रिटायर झाले त्या शौर्य पत्नी आहेत, वीर माता, वीर विधवा, वीर पत्नी आहेत, अशा सर्वांचा आम्ही हर घर सैनिक सन्मान म्हणून प्रत्येकाच्या घरी जाऊन या सैनिकांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला। तरुण मुलांसाठी युवा मॅरेथॉन रॅली बुलढाणामध्ये जवळपास 1000 मुला मुलींची 5 किलोमीटरची मॅरेथॉन रॅली ठेवली, धावण्याची स्पर्धा ठेवली। आत्ताच आम्ही चिखलीवरून आलो, चिखलीला सुद्धा धावण्याची स्पर्धा ठेवली। या देशाच्या क्रांतिकारी लोकांच्या जीवनावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा प्रकारचे विविध कार्यक्रम ज्याच्याबद्दल आज हा मोताळा तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी हे जो कार्यक्रम ठेवला, डोळे
तपासणीचा, याच्यामध्ये तुम्हाला मोफत डोळे तपासणार, ज्या लोकांचे डोळे तपासल्यानंतर ज्यांचं ऑपरेशन करायचं आहे त्यांचं ऑपरेशन सुद्धा फुकट होणार आहे. त्यांना ऑपरेशनची तारीख या ठिकाणी दिली जाणार आहे. त्या दिवशी त्यांनी या रुग्णालयाच्या ठिकाणी यायचं. इथून त्यांना गाडी घेऊन बुलढाणा ठिकाणी येईल. बुलढाण्यामध्ये त्यांचं ऑपरेशन होईल आणि सुखरूप त्यांना पुन्हा मोताळ्याच्या ग्रामीण रुग्णालयापर्यंत गव्हर्नमेंटच्या ॲम्ब्युलन्समध्ये तुम्हाला आणून सोडलं जाईल. ऑपरेशन ज्यांचं गरज नसेल, ज्यांना चष्मा लागला असेल, त्यांना आज तारीख दिली जाईल. त्या लोकांना त्यांचा एक तर घरपोच चष्मे मिळतील किंवा त्या लोकांना इथे बोलावून या रुग्णालयामध्ये त्याच्या तारखेला प्रत्येकाला चष्मा मिळेल. मागच्या वेळेस आपण चष्मे वाटले, अनेक लोकांचे चष्मे लागले, काहीचे लागत नव्हते, काहीचं डोकं दुखलं आणि मग कोणी बदलवून द्या, हा बसत नाही, तो बसत नाही, अशा अनेक तक्रारी लोकांच्या आल्या होत्या. आणि म्हणून यावेळेस आपण असं ठरवलं की ज्या माणसाचा जो नंबर आमचे डॉक्टर सांगतील, विजयराज शिंदे यांना 1+1 पॉईंट पाहिजे, त्याचं नाव, नंबर, आधार कार्ड, मोबाईल नंबर त्याची नोंद या ठिकाणी होणार आहे. आणि तो चष्मा त्या व्यक्तीचा बनवण्यासाठी आम्ही कंपनीला ऑर्डर देणार आहे. कंपनी स्पेसिफिक तोच चष्मा त्याच नंबरचा बनवून पाकिस्तानमध्ये बंद करून तो या ठिकाणी पोहोचणार आहे. मग तो चष्मा एकतर आमचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे तुमच्या घरी पोहोचवतील किंवा डॉक्टर लोक पोहोचवतील किंवा तुम्हाला या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात त्या तारखेला चष्मे या ठिकाणी मिळतील. अशा पद्धतीने प्रत्येकाला दृष्टी देण्याचं आणि डोळ्यांना संजीवनी देण्याचं काम आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी केलं जात आहे. आज महाराष्ट्रामध्ये एकट्या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने 10 लाख मोफत चष्मे वाटप करण्याचं ठरवलं आहे आणि 1 लाख लोकांचे आपण ऑपरेशन करणार आहे. ज्या लोकांना जर आता खाजगी दवाखान्यामध्ये आपण जर डोळ्याचं ऑपरेशन करायला गेलो तर 5-10 हजार रुपयाचा खर्च येतो, जाणं येण्याचं भाडं लागते आणि दवाखान्यामध्ये राहावं लागते, 1-2 त्या ठिकाणी तपासण्या कराव्या लागत असतात. अशा प्रकारचा तुमचा जो खर्च, वेळ हा सगळं टाळून तुमच्या डोळ्याला दृष्टी देण्याचं, डोळ्याला संजीवनी देण्याचं काम या नेत्र शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि हा कार्यक्रम फक्त 1 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये राबवला जाणार आहे. आणि म्हणून आज आपण 29 तारखेला हा कार्यक्रम मोताळ्याच्या या ग्रामीण रुग्णालयात या ठिकाणी आयोजित केला. याचा लाभ आपण आपल्या गावामध्ये आणखी जे कोणी लोक असतील की ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, ज्यांच्या डोळ्याची तपासणी करायची आहे, घरामध्ये अनेक वेळा म्हातारे कुतारे लोक आई वडील विचार करतात, मुलाला शेतात जायचं, मुलाला नोकरीवर जायचं, मुलाला कामाला जायचं, मग आज सांगू बा, उद्या सांगू बा, मग चष्मा मिळत नाही, उद्या ऑपरेशन होत नाही, अनेक वेळा पाय अडकतो, खाली पडतात, पुढे लढे होतात, घरामध्ये बसतात. ही अवस्था ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावरती डोळ्याच्या समस्येमुळे होते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं गुडघ्याला जसा काडीचा आधार म्हणतो तसं म्हातारपणा, डोळे ही म्हातारपणाची खरी काठी आहे. आणि ही म्हातारपणाची काठी आणि म्हातारपणाची दृष्टी देण्याचं काम आज पंतप्रधान मोदींच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी करतोय. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की जितक्या लोकांची नोंदणी झाली असेल त्यांची आता तपासणी या ठिकाणी सिरियल नंबर प्रमाणे होणार आहे. तर तुमच्या डोळ्याचा नंबर हा अपलोड होणार आहे आणि मग तुम्हाला सांगितलं जाईल त्या दिवशी हे चष्मे या ठिकाणी मिळणार आहे. यानंतर लोकांच्या थोड्याफार अल्पोपहार चहा पाण्याची व्यवस्था आपण केली आहे. मस्त ऑपरेशन होईल. प्रत्येकाला डोळ्याच्या औषधाच्या गोळ्या ज्या लागतील त्या गोळ्यांची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे. कोणालाही 1 रुपया न देता, जसं भांडे वाटपाच्या कार्यक्रमात 1000 रुपये घेतात तसा धंदा इथे नाहीये. लक्षात आलं ना? इथे 1 रुपया न घेता इथे फुकट हे सगळा कार्यक्रम राबवला जाणार आहे. आणि भांडे वाटपाने जर कोणी पैसे मागत असेल ना
त्याला अँटी करप्शन मध्ये द्या, पकडून द्या, पावडरच्या नोटा द्या, सरकार तुमच्यासाठी फुकट भांडे पाठवते. पण काही दलाल लोक हे त्याचे हजार रुपये घेऊन तुमची लुबाडणूक करतात, तुमची फसवणूक करतात. अशा लोकांच्या पोलीसमध्ये तक्रारी द्या. कोणी येत नसेल तर मी तुमच्या सोबत येतो पोलीस स्टेशन मध्ये तक्रार द्यायला. हा, आणि याच्या पुढे मोठ्या तालुक्यात कोणालाही रुपया देऊ नका, 1 रुपयाचा सुद्धा खर्च करू नका आणि रुपया सुद्धा त्याला लागत नाही. आपल्या जिल्ह्याचे कामगार मंत्री आकाशभाऊ फुंडकर हे घंटेच्या अंतरावर आहे. जर कोणाला काही तक्रार असली तर आकाश फुंडकरकडे सांगा. ते या भांड्याचे मोताळ्याचे नाही, महाराष्ट्राचे मालक आहे भांड्या कुंड्याचे आपले आकाशभाऊ. आणि म्हणून कोणीही कुणाला पैसे देऊ नका आणि निव्वळ भांड्यात मागे नका लागू. अशा प्रकारच्या 22 योजना आहेत कामगारांच्या. 52 योजना आहेत. 52 ही एकच योजना नाहीये. ज्या लोकांची कामगार नोंदणी झाली आहे त्यांच्या 52 योजना आहेत आणि त्या 52 योजनांचा सुद्धा लाभ तुम्ही मिळवा. मिळत नसेल तर आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला तो लाभ मिळवून देऊ. अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्या सर्वांना मी आवाहन करतो आणि शांततेमध्ये सगळ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. मी इथे दुपारपर्यंत शेवटचा माणूस असेपर्यंत इथे बसलेलो आहे. काही अडचण आली आपण आम्हाला भेटावं, विचारावं एवढं या ठिकाणी सांगतो. आपण आल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांना ज्यांना तपासणी करायची आहे त्यांच्याजवळ सर्वांनी आधार कार्डची झेरॉक्स असणे अनिवार्य आहे. आणि कृपया सर्वांना विनंती आहे की प्रातिनिधिक स्वरूपाची तपासणी करून या नेत्र तपासणी शिबिराचं उद्घाटन करावं.